नमस्कार. आज आपण भाग 12 पाहणार आहोत. तर चला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रुपाली एक बुक उचलून पाहत होती. त्यातलं एक बुक उचलून ती तशीच हातात घेऊन पाहते. त्या बुकचं पहिलं पान उलटून पाहते तर त्यात एक पांढऱ्या रंगाचा आयताकृती कागद होता. रुपाली तो कागद सरळ करून पाहते तर ते एका रेस्टॉरंटचं बिल होतं. हे बिल अर्जुनने एवढं का सांभाळून ठेवलं आहे? रुपाली ते बिल पाहून स्वतःचीच प्रश्न करते. रुपाली ते बिल पाहते तर एका साध्या रेस्टॉरंटचं बिल वाटत होतं आणि ते अर्जुनने सांभाळून ठेवलं आहे असंच वाटत होतं. ऑर्डर पण खूप साधी होती, खूप फॅन्सी असं काहीच नव्हतं. रुपाली त्यावरची तारीख पाहते तर साधारण 1 वर्षापूर्वीची तारीख होती त्यावर. रुपाली पुन्हा ते बिल आहे तसं त्या बुकमध्ये ठेवून देते आणि सगळे बुक्स ड्रॉवरमध्ये ठेवून देते. सगळी रूम पाहून झाल्यावर ती बेडवर पडते कारण सकाळी लवकर उठली होती तर तिला झोप येत होती. रुपालीला चांगलीच गाढ झोप लागली होती. तिला डायरेक्ट संध्याकाळी 6ला जाग येते. ती उठून पटकन फ्रेश होऊन खाली जाते आणि देवासमोर दिवा लावते. अर्जुनची मॉम पण दिवा लावायला येतच होत्या तर रुपाली आधीच मंदिरात देवासमोर दिवा लावत होती. मग त्या पण तिच्या शेजारी उभा राहून देवाला नमस्कार करतात. दोघीही सोबतच बाहेर येतात आणि किचनमध्ये जातात. सोबत चहा घेऊन डिनरची तयारी करायला सुरुवात करतात. अर्जुनला आज एका कॉर्पोरेट पार्टीमध्ये जायचं होतं त्यामुळे तो ऑफिसमधून तसाच पार्टीला जातो. त्याने त्याच्या मॉमला फोन करून कळवलं होतं. रुपाली तू पण जेवून घे, अर्जुन पार्टीला जाणार आहे तर त्याला उशीर होईल आणि तो पार्टीतच डिनर करेल, अर्जुनची मॉम रुपालीला बोलते. रुपाली अर्जुनची मॉम आणि अर्जुनचे डॅड यांना जेवायला वाढते आणि तशीच उभी होती म्हणून अर्जुनची मॉम तिला बोलतात तू पण जेवून घे. मला भूक नाहीये मॉम, थोड्या वेळानंतर खाईल, रुपाली बोलते. बरं पण नंतर आठवणीने डिनर कर नाहीतर तशीच झोपशील. आणि अजून एकदा सांगते अर्जुन पार्टीला गेला आहे तर तो तिकडूनच डिनर करून येईल, अर्जुनची मॉम पुन्हा एकदा तिला सांगतात. नाही मॉम तसं काही नाही, रुपाली बोलते. पण खरं तर ती अर्जुनसाठीच थांबली होती. मॉमनी जरी सांगितलं की अर्जुन पार्टीला जाणार आहे, त्याला उशीर होईल, तरी त्याने तिला त्याच्यासाठी थांबायला सांगितलं होतं म्हणून ती त्याच्यासाठी थांबणार होती. तिने आत्ता थोडंसं खाल्लं तरी त्याला काही समजणार नव्हतं. मॉम किंवा मोना आंटी त्याला काहीही सांगितलं नसतं त्यांनी, तरी पण ती खूप प्रामाणिक होती. तिला असं खोटं वागणं कधीच आवडत नव्हतं. रुपाली नाहीच बोलते. मग अर्जुनची मॉमसुद्धा तिला काही बोलत नाही. डिनर झाल्यावर अर्जुनचे डॅड आणि अर्जुनची मॉम चालायला जातात आणि रुपाली सगळं आवरून हॉलमध्ये सोफ्यावरती बसते. बेटा झोपायला गेली नाहीस? चालून आल्यावर अर्जुनची मॉम आणि अर्जुनचे डॅड आत येतात तर रुपालीला हॉलमध्ये बसलेली होती पाहून अर्जुनची मॉम तिला विचारते. हो जातच होते, गुड नाईट. रुपालीला काय बोलू समजत नाही. ती पटकन सोफ्यावरून उठते आणि त्यांना बोलते गुड नाईट. अर्जुनची मॉम हसून तिला बोलते आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात. त्याच्या पाठीमागे अर्जुनचे डॅडसुद्धा जातात. रुपाली जी जिन्यापर्यंत चालत गेली होती ती अर्जुनचे मॉम आणि अर्जुनचे डॅड यांना त्यांच्या रूममध्ये गेलेलं पाहून पुन्हा सोफ्यावर येऊन बसते. अर्जुनची मॉम तुला नाही वाटत तू त्या मुलीचं अर्जुनसोबत लग्न लावून चूक केली आहे? अर्जुनचे डॅड रूममध्ये येऊन बेडवर बसत अर्जुनच्या मॉम यांना बोलतात. असं का बोलताय तुम्ही? अर्जुनने तिच्यासोबत काय केलं माहिती आहे ना तुम्हाला, तरी तुम्ही असं म्हणताय? अर्जुनची मॉम त्यांनाच विचारतात. अर्जुनची मॉम ती मुलगी खूप प्रेम करते अर्जुनवर आणि तो काय करतोय? आत्तासुद्धा ती मुलगी त्याच्यासाठीच थांबली आहे माहिती आहे मला, लगेच कळतंय तिच्याकडे पाहून, अर्जुनचे डॅड अर्जुनची मॉम यांना बोलतात. त्यांच्या आवाजात रुपालीबद्दल काळजी स्पष्ट दिसत होती. भलेही ते तिच्याशी बोलत नसले तरी तिच्याबद्दल वाईट तर त्यांना पण वाटत होतं. तुम्हाला माहिती आहे ना तो थोडा रागीट आहे आणि आता सध्या त्याच्या मनावर त्याचा राग आहे. पण मला नक्की खात्री आहे रुपाली त्याला पुन्हा तिच्यावर प्रेम करायला भाग पाडेल. आणि तुम्हाला काय वाटतं मी त्याचं लग्न असंच रुपालीसोबत लावून दिलं आहे का? मी आई आहे त्याची, त्याचं आयुष्य मी असंच पणाला लावेल का? मी पाहिले त्याच्या डोळ्यात रुपालीबद्दलचे प्रेम. तो स्वतःशी खोटं बोलू शकतो पण माझ्याशी नाही, अर्जुनची मॉम बोलते. तू बोलते ते खरं असावं आणि अर्जुनला लवकर या सगळ्याची जाणीव व्हावी, अर्जुनचे डॅड आता अर्जुनच्या मॉमला बोलतात. दुसरीकडे आपण पाहतो की बॉस मी तुम्हाला आज सोडतो, विजय बोलतो. आय कॅन हँडल, तू जा, तुझी बायको वाट पाहत असेल, अर्जुन विजयला बोलतो. बट विजय बोलतच होता की गो, अर्जुन विजयला रोखून पाहत बोलतो तू जा इथून. गुड नाईट बॉस, विजय अर्जुनला बोलून निघून जातो.
नाही म्हणायला आज अर्जुनने पार्टीमध्ये 2 ड्रिंक जास्तच घेतले होते. विजय अर्जुनसोबत मीरा मेन्शनवर येतो, पण गाडीतून उतरताना अर्जुनचा तोल जाता जाता राहिला होता, म्हणून विजय त्याला आत मेन्शनमध्ये सोडण्याबद्दल बोलत होता. पण अर्जुन नकार देतो. मग विजयचा नाईलाज होतं आणि तो त्याच्या घरी निघून जातो. तसंही त्याला त्याच्या प्राणप्रिय बायकोचे सारखेच फोन येत होते आणि आलो, माझी आई रस्त्यातच आहे. विजय त्याच्या बायकोचा फोन रिसीव्ह करून वैतागून तिला बोलतो. तिने आत्तापर्यंत त्याला किती फोन केले असतील हे तिलाच माहिती. अहो हळू ना, किती जोरात बोलता. विजयची बायको तिचा फोन कानापासून बाजूला करून बोलते. तुझ्यापेक्षा माझा आवाज कमीच आहे. विजय डोळे गोल फिरवत तिला आता बोलतो. अहो तुम्ही दारू नाही ना पिला, आणि जर दारू पिली असेल तर मला आधीच सांगा. मी गरम पाण्याची बादली बाहेर आणून ठेवते. दारू पिऊन माझ्या घरात अजिबात यायचं नाही तुम्ही. विजयची बायको बोलते. व्हॉट, तू काय बोलते हे तुला तरी कळतंय का गं? विचार करून बोलते की नाही कधी? विजय चिडून आता तिला बोलतो. हो, मग मागच्या वेळेस तुम्ही पार्टीला गेले होते तर दारू पिऊन आला, मला सांगितलं सुद्धा नाही. तसेच घरात आला, माझं सगळं घर अपवित्र करून टाकलं तुम्ही. पण आज तसं अजिबात करायचं नाही हा. मी पाण्याची बादली बाहेर ठेवते, ती डोक्यावर ओतायची आणि मगच आत यायचं. विजयची बायको त्याला बोलते. तसं तो तिचं बोलणं ऐकून शॉकच होतो आणि गाडीला जोरात ब्रेक मारतो. अहो बोला ना, कुठे हरवला? विजयची बायको बोलते. त्याचा आवाज येत नव्हता म्हणून त्याला बोलते, पण विजय काहीच बोलत नाही. हॅलो हॅलो ती आता बोलतच राहते. विजय अजूनही काहीच बोलत नव्हता. तो फोन बंद करून वर पाहतो. फोन खराब झाला की काय, त्याची बायको फोन पाहत स्वतःशीच बोलते. आईने काय ध्यान गळ्यात बांधलं आहे माझ्या. विजय वरती पाहून बोलतो आणि गाडी सुरू करतो. ड्रायव्हर गाडी पार्किंगमध्ये घेऊन जातो आणि अर्जुन आत मेन्शनमध्ये प्रवेश करतो. त्याला ड्रिंक करायची सवय होती, पण तो खूप दिवसांनी आज पिला होता. त्यात त्याला थोडी जास्तही झाली होती, म्हणून त्याला हँडल होत नव्हती. तो अडखळत आत येतो आणि तसा जिन्याच्या दिशेने जात होता, पण पहिल्या पायरीवर पाय ठेवताच त्याचा पाय घसरतो आणि आता त्याचा तोल जाणार असतो. तर आता आजचा भाग येथेच संपलेला आहे. उद्याचा भाग उद्याच पाहणार आहोत. चला तर आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काळजी घ्या, मस्त राहा. येथेच थांबूया. धन्यवाद. नक्की अजून एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा.